चंद्रकांत निंबा पाटील उर्फ चंदूभाऊ, ज्यांना या नावाने या संपूर्ण मतदारसंघामध्ये आपल्या भाऊबंदकीप्रमाणे प्रेम मिळालं असा हा मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ. चंद्रकांत पाटील ज्यांच्या मनावर बालपणापासूनच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा पगडा होता, त्यामुळे अतिशय लहान वयापासूनच विद्यार्थी दशेपासूनच ते विद्यार्थी सेनेचे प्रमुख बनले. विद्यार्थी सेना ते आमदार हा असलेला त्यांचा प्रवास आणि 2024च्या या विधानसभा निवडणुकीसाठी सामोरे जात असताना कोणते मुद्दे ते आपल्या समोर घेऊन येत आहेत, कोणते मुद्दे त्यांच्या जमेच्या बाजूचे आहेत, कोणते मुद्दे त्यांच्या निगेटिव्हिटीचे आहेत, याचा आपण आज विचार करतात. स्वागत आहे पुन्हा आपलं यूट्यूब चॅनल वाडेकर्स इन्फो न्यूजमध्ये. अद्यापही आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल, कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा, या व्हिडिओखाली कमेंट करायला विसरू नका आणि शेअर करून इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगायला विसरू नका. चंद्रकांत निंबा पाटील हे 2019च्या निवडणुकीमध्ये आमदार म्हणून निवडून आले, परंतु तत्पूर्वी त्यांचा संघर्ष जो आहे हा अतिशय कठीण असा संघर्ष आहे. कारण जीवनामध्ये ज्या ज्या वेळेला प्रस्थापितांविरुद्ध संघर्ष करायचा असेल त्यावेळेला स्वतःला अतिशय धाडशीने ठामपणे उभं राहावं लागतं आणि उभे राहत असताना प्रस्थापितांचा आपल्यावर जो काही हल्ला होईल तो पचवून त्या पुढे मार्गक्रमण करणे हा त्यामागचा खरा मुद्दा हा असतो जो संघर्ष करतो त्यांचा. म्हणून त्यांना बहुतांशी त्यांचे कार्यकर्ते हे संघर्ष योद्धा म्हणून संबोधत असतात आणि दमदार हा शब्द त्यांच्या आमदार या उपाधीमागे लावत असतात. तर मित्रांनो, संघर्ष कशाला म्हणावे हे जर शिकायचं असेल तर खरोखर आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून शिकावे. मोर्चे असोत, आंदोलन असोत, कारण आंदोलन आणि मोर्चांमधूनच त्यांचा राजकीय जीवनाला सुरुवात झाली आहे असंही म्हणायला हरकत नाही. कार्यकर्त्यांसाठी रात्रंदिवस झटणारा, मतदारांसाठी कोणत्याही क्षणी उठून कोणत्याही कामासाठी धावपळ करणारा, आमदारकीच्या काळामध्ये मतदारसंघासाठी प्रत्येक फेरीमागे 2-4 ते 5 कोटी रुपये आणणारा अशी त्यांची ख्याती झाली. 2007मध्ये ते जिल्हा परिषद सदस्य झाले आणि त्या काळामध्ये त्यांच्यावर एक गुन्हा दाखल झाला. तब्बल 6 महिने त्यांना भूमिगत राहावं लागले अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. पूर्वीच्या काळामध्ये हेच चंद्रकांत पाटील हे एकनाथराव खडसे यांचे कार्यकर्ते होते विद्यार्थी सेनेमध्ये असताना. मात्र एका भांडणातून, एका वादातून जे वितुष्ट निर्माण झालं ते आजपर्यंतही कायम आहे आणि ते काही मिटणारं दिसत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. 1998ला त्यांची मुक्ताईनगर तालुका शिवसेना प्रमुख म्हणून नेमणूक झाली. 2009 साली ते जिल्हा प्रमुख झाले आणि त्यांच्या या राजकीय प्रवासाचा आलेख हा चढत गेला. राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची युती असली तरीसुद्धा मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघामध्ये एकनाथराव खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील विस्तव जात नव्हता अशी ही परिस्थिती त्याही काळात होती, आजही आहे आणि कदाचित भविष्यात तशीच राहील असा एक अंदाज त्यांचेच मित्र व राजकीय जाणकार मानतात. 2014च्या निवडणुकीमध्ये एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध निवडणूक लढत असताना त्यांचा 9,708 मतांनी पराभव झाला. मात्र पराभवानंतर खचून न जाता, पराभवानंतर घरात बसून न राहता पुन्हा एकदा हिरिरीने कसे उभं राहावं आणि निवडणुकीला विजयी दृष्टिकोनातून सामोरे जावं हे 2019ची निवडणूक शिकवते व चंद्रकांत पाटील यांचे कार्य शिकवते. 2019च्या निवडणुकीमध्ये जी पार्श्वभूमी होती ती देखील अतिशय मजेशीर आणि गमतीशीर होती. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघामध्ये तत्कालीन पार्श्वभूमीमध्ये जर असा विचार केला की त्यांना शिवसेनेतर्फे तिकीट पाहिजे होतं, परंतु पक्षप्रमुखांकडून किंवा शिवसेनेकडनं त्यांना कोणताही प्रतिसाद त्या काळात मिळाला नाही आणि त्यांनी अपक्ष उमेदवारी लढली. त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तत्कालीन जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र भैयासाहेब पाटील यांना तिकीट मिळालेलं होतं आणि भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा तीच उलथापालथ सुरू होती. कारण एकनाथराव खडसे यांना 2016ला आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांनी अनेक वेळेला पक्षाच्या नेतृत्वावर, राज्यातील नेतृत्वावर टीका केली होती. त्यांचं तिकीट नाकारण्यात आलं होतं व त्यांना तिकीट तुम्ही वगळता कोणालाही देता येईल असं पक्षातर्फे सांगण्यात आलं होतं. या परिस्थितीमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यासमोर ॲडव्होकेट रोहिणी खडसे खेवलकर या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार झाल्या आणि उमेदवार झाल्यानंतर मग मात्र त्या काळामध्ये जी लढत झाली त्या लढतीत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
शिवसेना आणि एवढंच नव्हे तर जो गट एकनाथराव खडसे यांच्यापासून असंतुष्ट होता असं म्हटलं जातं, अर्थात त्यांनीच तो आरोप केलेला होता की मला भाजपच्याच माझ्या अंतर्गत लोकांनी पाडलं मुलीला, असा त्यांचा आरोप होता. तर तो भारतीय जनता पक्षाचा गट ह्या सगळ्यांनी चंद्रकांत पाटील यांना मदत केली आणि चंद्रकांत पाटील यांचा 1907 मतांनी त्या काळात विजय झाला. ही आमदारकीपर्यंतची असलेली त्यांची राजकीय स्थिती ही खरोखर संघर्षात्मक होती. एकनाथराव खडसेंसारख्या मातब्बर व्यक्तींसमोर संघर्ष करणे हे एवढं सोपं नव्हतं. ज्यांचं नाव आपल्या जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात आहे, राज्यात नव्हे संपूर्ण देशात आहे, अशा एकनाथराव खडसेंसमोर उभं राहणं, त्यांच्यासमोर निवडणूक लढणं आणि निवडणूक जिंकणं ही अतिशय कठीणातली कठीण परिस्थिती होती. अजून एक गमतीशीर बाब अशी होती त्यावेळेला की ॲडव्होकेट रवींद्र भैयासाहेब पाटील यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे AB फॉर्म जो पाठवण्यात आलेला होता, असं म्हटलं जातं त्यावेळेला की एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी त्यावेळेला घ्यावी अशी माहिती समोर येत होती. परंतु खडसे साहेबांनी ती प्रामाणिकपणे नाकारली होती आणि चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष फॉर्म भरलेला असल्याने त्यांना मात्र ती उमेदवारी देता येत नव्हती. म्हणून पवारसाहेबांची ज्या वेळेला जळगावला जैन हिल्सवर भेट झाली चंद्रकांत पाटील आणि शरद पवारसाहेब यांची, त्यावेळेला पवारसाहेबांनी चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा दिला आणि अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळाला. ही जी पार्श्वभूमी आहे ही खरोखर नाट्यमय पार्श्वभूमी आहे असं म्हणायला हरकत नाही. मुक्ताईनगरसारख्या हॉटर अँड हॉटेस्ट अशा सीटवर अपक्ष उमेदवार उभा राहतो आणि अपक्ष उमेदवार निवडूनही येतो, ही फार मोठी महत्त्वाची बाब त्या काळात ठरली होती. आणि तीच भूमिका त्यानंतर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी निर्माण झाली, नंतरची महायुती आली. या काळामध्ये जे एक स्टेप बाय स्टेप सुरू झालं की ज्याला युती किंवा आघाडीचा धर्म जो निर्माण झाला तो मुक्ताईनगरहून झाला की काय अशी चर्चा सुरू व्हायला लागली. तर आमदार झाल्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांच्या चारो उंगलिया घीमध्ये, असं मी माझ्या मागच्या एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं, ते आजही म्हणतो. कारण ज्या वेळेला ते आमदार झाले त्यांनी सहयोगी आमदार म्हणून शिवसेनेकडे, म्हणजे सत्ताधारी पक्ष त्यावेळेला महाविकास आघाडी होता आणि उद्धवसाहेब ठाकरे हे त्यावेळेला मुख्यमंत्री होते, शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून त्यांनी विधानसभेमध्ये काम करायला सुरुवात केली. आणि उद्धवसाहेब ठाकरे व पालकमंत्री गुलाबराव पाटील हे त्यांचे दोन्ही अतिशय जवळचे निकटचे व्यक्तिमत्व होते. आणि चंद्रकांत पाटील यांना या दोघांची साथ त्या काळात होती. नंतरच्या 2.5 वर्षानंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला उद्धवसाहेब ठाकरेंचं सरकार हे पडलं आणि एकनाथराव शिंदे साहेबांचं सरकार आलं, त्यावेळेससुद्धा एकनाथराव शिंदेंचे ते खूप अतिशय आवडते आणि प्रिय आमदार होते. विशेष म्हणजे गुलाबराव पाटील तेव्हाही पालकमंत्री होते. त्यामुळे कामांच्या बाबतीत चंद्रकांत पाटील यांना जी साथ मिळाली सरकारमध्ये ती अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आणि माझं तर अगदी स्पष्ट मत आहे की जो व्यक्ती अपक्ष म्हणून निवडून आला तो आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी कोणत्याही पक्षाच्या सरकारमध्ये जाऊन आपल्या मतदारसंघाचा विकास करू शकतो हे म्हणायला हरकत नाही. आणि त्यामुळे त्यात असा मुद्दा वगैरे काही मला मानत नाही. स्वतः मुख्यमंत्र्यांनी मुक्ताईनगर येथील सभेमध्ये 5,000 कोटी रुपयांची कामे या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात केल्याचे जाहीर केले. ही जी बाब आहे एखाद्या नवख्या आमदारासाठी जो 5 वर्षामध्ये इतकी कामं आणू शकतो ही फार मोठी बाब आहे. कोणत्याही इतर आमदारांची तुलना, मातब्बरांशी जरी तुलना केली कोणत्याही राज्यातल्या, तरीसुद्धा पहिले 5 वर्ष हे संघर्षाचे असतात. आमदाराची ओळख व्हायला जाते, विधानसभेतलं कामकाज शिकायला जाते. मात्र चंद्रकांत पाटील हे त्याला अपवाद ठरलेले आहेत. पहिल्या 5 वर्षातच ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत आणि प्रमुख नेत्यांसोबत कायम त्यांचे बसणे उठणे, यामुळे या मतदारसंघाचा विकास हा चंद्रकांत पाटलांमुळे चांगला वेगाने हात धरला गेला हे मानायला हरकत नाही. बहुतांशी समाजांना त्यांनी या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्येच जी सामाजिक सभागृह दिले, शादीखाना दिला, यामुळे जनसामान्यांमध्ये त्यांची एक स्वतःची ख्याती बनली. असे चंद्रकांत पाटील यांची जर जमेची बाजू बघायची म्हटली, मी जमेच्या बाजू सांगतो, तर जमेची बाजू म्हटली तर सर्वात महत्त्वाची बाब अशी होती की स्वतः मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे त्यांच्यासाठी
उमेदवारी घेऊन मुक्ताईनगर येथे येऊन त्यांना जाहीर करतात, यासारखी मोठी गोष्ट कोणती नाही. त्यांचा विजय किंवा पराभव ही नंतरची बाब आहे. मात्र एकनाथराव स्वतः शिंदे साहेब हे उमेदवारी घेऊन येतात, ही फार मोठी गोष्ट आहे, ही फार मोठी जमेची बाजू आहे. त्यांच्या कार्यकालामध्ये त्यांनी मुक्ताईनगर शहरातील एस टी आगाराला असलेलं व्यापारी संकुल असेल, MIDC असेल, हे जे स्वप्न पाहिलेलं होतं ते मूर्त स्वरूपात येण्यास हळूहळू सुरुवात झालेली आहे. नुकतीच आपल्या व्यापारी संकुलाची निविदा देखील आता गेल्या काही दिवसांपूर्वी प्रकाशित झालेली आहे. एवढंच नव्हे तर MIDCसाठी बोदवड रस्त्यावरील माळेगाव शिवारामध्ये शेतजमीन ॲक्वायर करून त्यावर बोजे बसवायला देखील सुरुवात झालेली आहे. कालांतराने या बाबी पुढे जातील आणि लवकरच MIDC ही उदयास येईल, ही आपल्या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून अभिमानाची गोष्ट आहे असं मानायला हरकत नाही. एवढंच काय, मुक्ताईनगर शहरात जर आपण रात्रीच्या वेळेला ज्या जुने गावामध्ये जर गेलो आपण प्रवर्तन चौकापासून ते जुने गावापर्यंत, तर मी तर त्या रस्त्याला हिरानंदानी गार्डन रस्ता असं माझं स्वतःचं नाव देऊन ठेवलेलं आहे. इतकं सुंदर आणि स्वच्छ असा तो एरिया केलेला आहे. रात्रीच्या वेळेस जर तुम्ही गेलात मुक्ताईनगर शहरातून जुने गावाकडे, तर सुंदर अशी रोषणाई आणि त्याला लाईटिंग केलेली आहे. एवढंच नव्हे तर जे खांब बसवण्यात आलेले आहे ते सुद्धा अतिशय सुंदर असे आकर्षक बसवण्यात आलेले आहे. त्यामुळे हा हिरानंदानी गार्डनचा रस्ता हा त्यांची जमेची बाजू आहे असं म्हणायला हरकत नाही. या सर्व दृष्टिकोनातून जर पहिल्या 2.5 वर्षांचा विचार केला तर एक जमेची बाजू त्यांची मान्यच करावी लागेल की मुक्ताईनगर सिव्हिल हॉस्पिटल म्हणजे ज्याला जिल्हा उपरुग्णालय असे म्हणतात, त्या जिल्हा उपरुग्णालयाचे त्यांनी पालटलेले रूप, 100 खाटांचे बनवलेले हॉस्पिटल, अत्याधुनिक AC हॉल त्या ठिकाणी बनवण्यात आले, ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्यात आला, बायोपॅप मशीन असतील किंवा अन्य सामग्री असेल ही उभारण्यात आली. कोरोना काळात जर कोणाला बेड पाहिजे असेल तर शिवसैनिकांना कॉल केला जात होता, जर कोणाला औषधी पाहिजे असेल तर शिवसैनिकांच्या कार्यकर्त्यांना फोन केला जात होता. अशी परिस्थिती निर्माण झाली की जळगावचा पेशंट, चाळीसगावचा पेशंट, इंदोरचा पेशंटसुद्धा मला मुक्ताईनगर येथे बेड द्या कोरोना काळात अशी मागणी करायला लागले. यावरूनच या कोरोना काळाचं त्यांचं काम हे खरोखर त्यांना मिळणारा आशीर्वाद आहे असं मानायला हरकत नाही. अजून एक दुसरा मुद्दा या गेल्या 2.5 वर्षाच्या काळातला मी सांगू शकेल की मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात 210 किलोमीटरचे शेत रस्ते त्यांनी तयार केले. विशेष म्हणजे ते स्वखर्चातून केले. त्यावर टीकाटिप्पणी नंतर झाली की यांचे पैसे वगैरे काढण्यात आले किंवा शासनाकडून घेण्यात आले. माझ्या माहितीनुसार काही किलोमीटरचे पैसे हे शासनाकडून नक्कीच मंजूर झालेले आहेत. परंतु 210 किलोमीटरचे शेत रस्ते बनवणे ही महाराष्ट्रातील कदाचित पहिला आमदार असावा आणि पहिली घटना असावी की एवढे रस्ते स्वखर्चातून केले गेले असावेत. तापी नदीवरून बोदवडसारख्या शहराला शुद्ध पाणी पुरवठा, कारण पूर्णा नदीला गाळ असतो आणि म्हणून तापी नदीवरून पाणी पुरवठा करण्यात यावा पिण्याचा, यासाठी जी योजना त्यांनी आता नेमकीच मंजूर केलेली आहे ती योजना खरोखर वाखाणण्यासारखी आहे आणि खूपच महान आहे, ग्रेट आहे असं म्हणायला हरकत नाही. अजून त्यांची जमेची बाजू म्हणजे राज्यामध्ये जी लाडकी बहीण योजना आलेली आहे ती लाडकी बहीण योजनासुद्धा त्यांची जमेची बाजू आहे आणि त्यामुळे मतदानावर नक्कीच काही प्रमाणात का होईना फरक पडणार हे सांगायला हरकत नाही. त्यांची जमेची बाजू अजून सांगायची म्हटली तर त्यांच्यासोबत कायम तरुणाई असते आणि ही तरुणाई त्यांच्या जीवाला जीव देणारी आहे. विशेष म्हणजे प्रत्येक कार्यक्रमामध्ये मागच्या 2014च्या निवडणुकीचं मला आठवतं, त्यावेळेला मतदान न करणारे म्हणजेच यांचं मतदानाचं वयसुद्धा नाही असे सुद्धा कार्यकर्ते त्यांच्यासोबत हिरिरीने लढत होते, झगडत होते आणि त्यांच्यासाठी विजयासाठी प्रयत्न करत होते. पराभव झाला हा मुद्दा वेगळा ठेवू, परंतु ती तरुणाई त्यांच्यासोबत आहे हे एक वैशिष्ट्य बाब त्यांची मानावी लागेल. अजून त्यांच्यासाठी एक बेनिफिशियल विषय असा म्हणावा लागेल की चंद्रकांत पाटील हे राज्यामध्ये एकनाथराव खडसे यांचे विरोधक म्हणून गणले जातात आणि खरे विरोधक म्हणून गणले जातात. त्यामुळे जी फळी आहे भारतीय जनता पक्षाची तत्कालीन आणि आजची, तत्कालीन यासाठी म्हटलं कारण खडसे साहेब त्यावेळेला भाजपात होते आणि आज ते भाजपात नसले तरी तेच जे नेते, उदाहरणार्थ देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, ज्यांच्याशी त्यांची राजकीय सुंतोबसुंती कायम सुरू असते खडसेसाहेबांची, या दोघांचं पाठबळ कायम चंद्रकांत पाटील यांना मिळालं आणि म्हणून एकनाथ शिंदे ज्या वेळेला मुख्यमंत्री मुक्ताईनगरला येतात आणि स्वतः तिकीट जाहीर करतात, जे तिकीट
जी जागा ही भारतीय जनता पक्षाची असतानासुद्धा त्या ठिकाणी तिकीट शिवसेनेला देणे ही फार मोठी गोष्ट आहे, ही मान्य करायला हरकत नाही आणि यावर कोणी दुमत करूही शकत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. असा हा स्पष्ट वक्ता नेता आहे आणि त्यांना वारसा नाही, एक वैशिष्ट्य आहे. त्यांच्यामागे कोणताही वारसा नाही, कोणती घराणेशाही नाही. वडील पोलीस दलामध्ये सेवेत होते. स्वतः हिमतीने, स्वतःच्या मेहनतीने त्यांनी यापर्यंत आपला हा प्रवास केलेला आहे आणि त्यामुळे त्यांची ही जमेची बाजू आहे असंही मला वाटते. एवढंच काय, त्यांच्यासोबत जो तरुण वर्ग आहे त्यांच्यामध्ये असलेले ॲक्टिव्ह सोशल मीडिया जो चालवला जातो त्यामध्ये ते अतिशय अग्रेसर आहेत त्यांच्या विरोधी उमेदवारांपेक्षा, हे मान्य करायला हरकत नाही. ज्यांचं नाव केवळ 2.5 वर्षाच्या काळामध्ये म्हणजे 5 वर्षाच्या काळामध्ये ज्यांचं नाव मंत्रिपदापर्यंत जाऊन पोहोचू शकतं, असं व्यक्तिमत्व खरोखर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात एक धडाडीचं, धावणारं, धडपडणारं, जनतेच्या कामासाठी, सेवेसाठी मदत करणारं आहे असं म्हटलं जातं. ते काही गैर नाही. ही झाली त्यांची जमेची बाजू. पडक्या बाजूसुद्धा त्यांच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची पडकी बाजू म्हणजे त्यांची इथे कोणतीही भाऊबंदकी नाही. त्यांचं मूळ गाव हे मुक्ताईनगर तालुक्यातील नाही, पण तरीसुद्धा त्यांच्यामागे समाजाला, त्यांच्यामागे समाज म्हणण्यापेक्षा प्रत्येक समाजाला, प्रत्येक जाती धर्माचा व्यक्ती त्यांच्या मागे आला, ही त्यांची एक भाऊबंदकी नसल्याची पडकी बाजू आहे. दुसरी त्यांची पडकी बाजू मला असं वाटते की गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये जे त्यांच्या जवळ होते, पूर्वीच्या काळात जो संघर्षाचा काळ होता, त्या संघर्षाच्या काळामध्ये जे नागरिक, जे मतदार, जे मित्र, सहकारी, सवंगडी त्यांच्यासोबत होते, त्यापैकी बहुतांशी आज त्यांच्यासोबत राहिले नाही. त्याला अँटी इन्कम्बन्सी म्हणा, कामांच्या बाबतीत म्हणा, मिळालेले रोजगार म्हणजे न मिळालेले रोजगार म्हणा, असे अनेक कारणं त्याच्यामागे असू शकतात. त्यांचं तिसरं म्हणजे पडकी बाजू मी असं म्हणेल की महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला सत्तांतर झालं त्यावेळेला चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेतून दुसऱ्या शिवसेनेत म्हणजे उद्धव साहेबांच्या शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला. म्हणजे प्रवेश घेतला म्हणण्यापेक्षा त्यांना सहकार्य केलं. त्यामुळे त्यांच्यावर जो 50 खोक्यांचा आरोप झाला, ही त्यांची पडकी बाजू आहे. आजही खेडेगावांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना सरळ 50 खोक्यांचा आरोप त्यांच्यावर केला जातो आणि विरोधकांकडून केला जातो. ही त्यांची फार मोठी पडकी बाजू आहे. अजून त्या बाबतीत मी पुढे सांगेल की त्यांची लढत जी आहे ही सर्वसामान्य नवीन येणाऱ्या व्यक्तीशी नाही, जुन्या जाणत्या राजकीय मातब्बर असलेल्या व्यक्तीशी आहे. त्यामुळे त्यांचा संघर्ष हा अतिशय भयानक आहे आणि त्यामुळे त्यांना कोणतीही निवडणूक सोपी नाही. ही त्यांची पुन्हा एक पडकी बाजू आहे. अजून सांगण्यासाठी अगदी स्पष्ट सांगेल की त्यांच्यावर ठेकेदारीचा आरोप केला जातो, त्यांच्या नातेवाईकांवर ठेकेदारीचा आरोप केला जातो आणि कदाचित त्यामुळे त्यांचे जवळचे सवंगडी दूर झाले का, हा मुद्दा देखील शोधणे महत्त्वाचं आहे. आणि जे कोणी सांगणार नाही ते मी सांगेल की चंद्रकांत पाटील यांचा असलेला स्पष्ट वक्तेपणा, परखडपणा आणि तोंडावर बोलणे, अतिशय फटकळपणे त्यांना उत्तर देणे आणि बोलण्याची जी लकब, यामुळे अनेकदा जवळचे कार्यकर्ते हे त्यांच्यापासून लांब झाले, जवळचे कार्यकर्ते हे त्यांना सोडून गेले का, असे अनेक प्रश्न त्यांच्या पडक्या बाजूचे आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. तर बघूया आमदार चंद्रकांत पाटील आपलं नशीब आता या 2024च्या निवडणुकीमध्ये आजमावत आहेत. येत्या काही दिवसातच हा निकाल लागणार आहे. आजची माघार आहे, माघारीनंतर चित्र स्पष्ट होणारच आहे. परंतु 20 तारखेला मतदानानंतर 23 तारखेला चंद्रकांत पाटील हे कोणता नवा इतिहास घडवत आहेत हे आपण नक्कीच बघणार आहे. धन्यवाद मित्रांनो, आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल आपला आभार. याखाली कॉमेंट करायला, व्हिडिओ खाली कॉमेंट करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.